नमस्ते. नियमशास्त्र किंवा देशाचा कायदा या समोरील आव्हाने पाहत असताना त्या काळामध्ये तेथे कोणत्या प्रकारचे लोक त्या समाजामध्ये अस्तित्वात होते यांचा अभ्यास आपण करीत असताना शास्त्री, परुशी आणि सदुकी यांच्याबद्दल आपण बघितलं. यापैकी शास्त्री हा जो वर्ग होता तो जो लिखाण करत होता किंवा जे डिक्टेशन शुद्ध लेखन उतरवून घेत होता ते लिखाण करीत असताना कोणत्या गडबड किंवा चुका होऊ शकत होत्या किंवा झाल्या आहेत किंवा झालेल्या असू शकतात हे आज आपण लिखाण वाचताना समजून घ्यायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण ह्या लिखाणांचा कशा रीतीने अनुवाद झाला असेल आणि कोणत्या प्रकारे या चुका घडलेल्या असतील याकडे आपण बघणार आहोत. असं म्हटलं जातं 4 लाखापेक्षा अधिक चुका या लिखाणांमध्ये आपल्याला आढळतात आणि त्या दुरुस्त करणं गरजेचं आहे. त्या दुरुस्त करून मग आपण या लिखाणांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. हे सर्व आपण पाहत आहोत आणि अगदी सुरुवातीला मी सांगितलं की हे का गरजेचं आहे, अन्यथा अर्थाचा अनर्थ कसा होऊ शकतो. हे जे बखरकार, चिटणीस, सचिव, इतिहासकार किंवा शास्त्री लिखाण लिहित होते हे होत असताना त्यांची पार्श्वभूमी खूप महत्त्वाची असायची. कुठल्या पार्श्वभूमीमधून आलेला हा लेखक आहे हे पाहणं गरजेचं होतं. कारण आजच्या भाषेमध्ये जेव्हा आजच्या युगामध्ये हे मी समजावून देण्याचा जेव्हा प्रयत्न करत आहे त्यावेळेस मी मराठी भाषेबद्दल बोलेन आणि महाराष्ट्राबद्दल बोलेन. कारण मराठी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, महाराष्ट्राबद्दलची आपल्याला बऱ्यापैकी ओळख आहेच. तर हिब्रू किंवा ग्रीक भाषेचं सर्वसामान्य लोकांना ज्ञान असतंच असं नाही. मूळ जी लिखाणं आहेत ती अरेमिक, हिब्रू, लॅटिन, ग्रीक, जर्मन आणि इतर मग भाषांमध्ये आली, इंग्रजीमध्ये आली आणि त्यानंतर तमिळ आणि मग इतर भाषांमध्ये आली. पण ह्या सर्व भाषांमध्ये ती भाषांतरित होत असताना ही मूळ लिखाणं आपल्यापर्यंत ज्या ज्या पद्धतीने भाषांतरित होत आली ती होत असताना काही चुका घडल्यात का किंवा मूळ लिखाणांमध्येच काही गडबड झाली का, लेखक म्हणून किंवा बखरकार म्हणून काही चुकलेलं आहे का हे आपल्याला बघायचं आहे. आणि हे पाहत असताना मराठी भाषेतील व्याकरणाचे, शुद्ध लेखनाचे काही नियम थोडक्यात आपण बघूया म्हणजे आपल्याला फार पटकन समजेल की कशा रीतीने हे घडलं असावं. समजा हा बखरकार किंवा हा चिटणीस किंवा हा शास्त्री किंवा हा लेखक जर पुणेरी असेल आणि त्याने त्याच्या लिखाणामध्ये पोळी हा शब्द जर वापरला असेल तर पुण्याबाहेरचे जेवढे वाचक आहेत त्या सगळ्यांना असं वाटू शकतं की इथे लेखक पुरणपोळीबद्दल बोलत आहे. पण तुम्ही विचार करा की लेखक जर चपाती किंवा भाकर याबद्दल बोलत असेल आणि वाचक जर पुरणपोळी या अर्थी त्याचा अर्थ घेत असेल तर तिथे आर्थिक दरी आहे. सर्वसामान्य माणसाकडे नेहमीच काही पोळी नसते, कधीतरी तो ती पुरणाची पोळी करत असतो. पण पुणेकरांच्या जेवणात रोजच पोळी असते. म्हणजे वाचकाला असं वाटेल की रोजच्या जेवणात पुरणपोळी जेवणारे म्हणजे हे लोक आर्थिकदृष्ट्या किती प्रचंड सबळ होते. झाला की नाही घोटाळा की पोळी हा शब्द आहे पण तो पुण्यामध्ये चपातीसाठी वापरला जातो, पुण्याबाहेर मात्र पोळी हा शब्द कदाचित पुरणपोळीसाठी वापरला जातो किंवा पोळीसाठी चपाती किंवा त्याहून अधिक ग्रामीण भागाकडे आपण गेलो तर भाकरी हा शब्द रोजच्या जेवणातील जे मुख्य अन्न आहे त्याच्यासाठी वापरला जातो. आणि म्हणून आपल्याला हा बखरकार कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे पाहणं गरजेचं असतं. हे जेव्हा नक्कल करत होते तेव्हा समोर बघणार खाली लिहिणार, समोर बघणार खाली लिहिणार, हे असा प्रकार जर चालू असेल तर यामध्ये हे साहजिक आहे की मानव म्हणून त्यांच्या काही ओळी चुकायच्या, लिखाणामध्ये चूक व्हायची किंवा त्या ओळी जर काव्यात्मक रूपात असतील, यमक असेल त्या सगळ्या ओळींमध्ये तर ती ओळ कधी खालीवर व्हायची हेच कळायचं नाही. म्हणजे पहिला कडवं आपण पूर्ण केलेलं आहे आणि पुन्हा दुसऱ्या कडव्याचा एंडही तोच आहे तर ते लक्षात यायचं नाही की आपण नक्की कुठलं कडवं पूर्ण केलेलं आहे आणि एखादं अख्खच्या अख्खं कडवं देखील गायब होऊन जायचं किंवा ते वर खाली व्हायचं. हे जसं ओळीच्या बाबतीत व्हायचं तसंच हे शब्दांच्याही बाबतीत होत होतं. शब्द गहाळ होत होते, वर खाली होत होते किंवा चुकीचे लिहिले जात होते.
आणि ह्या साहजिक घडणाऱ्या चुका होत्या. समजा ते ऐकून लिहित असतील आणि हे ऐकताना इथे उच्चार महत्त्वाचा आहे आणि बोलणारा माणूस कोणत्या पद्धतीने बोलत आहे हे जर लक्षात घेऊन त्यांनी लिहिलं नसेल किंवा बोलणारा चुकीचं बोलला असेल तरीही चुकीचे शब्द लिहिले जातात आणि मग त्याच्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. जसं दिन ह्रस्व दी असेल तर त्याचा अर्थ दिवस होतो. दीन हे दीर्घ दी असेल तर त्याचा अर्थ गरीब होतो. त्यामुळे बोलणारा जर ते नीट बोलला नसेल तरीही चुकू शकतं आणि लिहिणारा त्याने जर नीट ऐकलं नसेल आणि त्याला या ह्रस्व दीर्घमधला फरक माहीतही नसेल तर तो जे काही शब्द लिहील तो शब्द त्याचा अर्थ देऊन जाईल. पण तो जर चुकीचा असेल तर हा अर्थ पूर्णपणे चुकतो. दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सूत. ह्रस्व सु असेल तर पुत्र किंवा मुलगा, दीर्घ सूत असेल तर धागा किंवा दोरा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ह्यासाठी आपल्याला शब्दाचं प्रभुत्व माहीत पाहिजे, शब्दांचा नीट व्याकरणाला धरून अर्थ माहीत पाहिजे. आपल्याकडे मराठीत आपण म्हणतो उपसर्ग, प्रत्यय, संधी, जोड शब्द किंवा त्यांची आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशी फोड करतो आणि मग त्यांचे कोणते अर्थ समासामध्ये तयार होतात, असे खूप व्याकरणाचे प्रकार आपल्याकडे असतात. व्याकरण कसं चालवलं जातं. पण या सगळ्यामध्ये मी खोलवरती न जाता अगदी थोडक्यात एक उदाहरण आपण घेऊया. समजा कंठ हा शब्द आहे, तर या शब्दामध्ये जर तुम्ही नीळ हा शब्द कंठ या शब्दाच्या आधी लावला तर नीळकंठ हा शब्द तयार होतो. सहजपणे शब्दशः त्याचा अर्थ घेतला तर ज्यांचा कंठ निळा आहे असे. मग त्यामध्ये पक्षी येतील, एखादा प्राणी असेल तर तो येईल, एखादा कोणी रंगरंगोटी केलेला असेल तर तो असेल. मोर विशेष करून आपण याला म्हणू शकू की मोराचा कंठ निळा आहे म्हणून मोर असेल. पण खरं पाहिलं तर निळकंठ हा शब्द शंकरासाठी वापरला जातो. म्हणजे निळकंठाचा खरा अर्थ शंकर हा देखील आहे. तर कुठल्या अर्थी हा शब्द वापरला गेला हे त्या बोलणाऱ्याला आणि त्या लेखकाला जर माहीत असेल तरच तो योग्य अर्थ येतो, नाहीतर त्या अर्थाचा चुकीचा अर्थ आपण काढू शकतो. कंठ या शब्दाला पुढे जर आपण स्थ हा शब्द जोडला तर कंठस्थ असा शब्द तयार होतो. आणि या कंठस्थ या शब्दाचा अर्थ तोंडपाठ, मुखोद्गत असं आपण म्हणतो. म्हणजे कंठ हा शब्द आहे, आधी त्याला जर एखादा वेगळा शब्द जोडला गेला तर त्याचा अर्थ वेगळा आहे. कंठ या शब्दाला पुढे जर, ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणतो, असे जेव्हा जोडले जातात तेव्हा त्यांचे अर्थ बदलतात. मराठीमध्ये जर हे घडतं तर हिब्रू भाषेमध्ये फक्त व्यंजनं अनेक वेळेस वापरली जातात आणि नुसत्या व्यंजनांच्या आधारे ती व्यंजनं तुम्ही कुठे कुठल्या शब्दानंतर तोडता आणि किती शब्दांनंतर वाक्य तोडता त्यानुसार पूर्णच्या पूर्ण अर्थ बदलतात. अरेमिक म्हणा, हिब्रू म्हणा, उर्दू म्हणा, ही सगळी सिमेटिक भाषा आहे. ती आपण बघतो की डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. याच्यामध्ये नुक्ता किंवा स्वर हे दिले जातात या व्यंजनांच्या भोवती. त्याच्यामध्ये त्यांची लांबी, रुंदी, उंची याची मापं असतात आणि त्यांचं स्थान त्या शब्दाच्या नक्की कुठल्या दिशेला आहेत. 10 शब्दांच्या दिशा आहेत आणि या 10 दिशांपैकी नक्की ते कुठल्या दिशेला वापरलेत त्यानुसार तो शब्द बदलतो. आणि इतका बारीक अभ्यास जेव्हा आपण या भाषेचा करतो तेव्हा त्याचे वेगळे वेगळे कितीतरी अर्थ होऊ शकतात हे साहजिक आहे. मराठीमध्ये जेव्हा आपण अगदी ढोबळ मनाने जर विचार करायचा म्हटलं तर एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आपल्याकडे असतात आणि हे भाषेचं समृद्धी आहे असं आपण म्हणूया. आणि हीच प्रत्येक भाषेमध्ये असते. कदाचित इतकी समृद्धी नसेल पण आहे. प्रत्येक भाषेला पर्यायी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. आता समजा वसुधा हा शब्द आपण घेतला तर त्याला पर्यायी शब्द वसुंधरा, क्षमा, विशाखा, अवनी, मही, मेदिनी, भूमी, भू, क्षिती, पृथ्वी, विश्वंभरा असे कितीतरी शब्द आहेत. आता यापैकी समजा क्षमा हा अर्थ आपण पृथ्वीसाठी घेऊन एखादं वाक्य लिहिलं तर वाचणाऱ्याचा जर तेवढा शब्दसाठा नसेल आणि त्या संपूर्ण वाक्यावरून किंवा जे काही वर्णन केलेलं आहे ते सारासार वर्णन नक्की कशाबद्दल माहिती देत आहे याचा अंदाज त्याने बांधला नाही तर त्याला त्याचा वेगळाच अर्थ लागेल. तो माफ करणं
एखादा गुन्हा आपण विसरून जाणं किंवा त्याच्याबद्दल त्याला सोडून देणं अशा अर्थी क्षमेचा अर्थ घेईल. पण इथे आपल्याला वसुधा म्हणायचं आहे, पृथ्वी म्हणायचं आहे, म्हणजे किती अर्थ बदलतो पहा. अशा रीतीने शब्द तोडताना जर चूक झाली, उदाहरण म्हणून इथे मी देते, मराठीत असे अनेक उदाहरणं आहेत, पण एक उदाहरण मी इथे देते की समजा एखादी जागा आहे आणि तिथे येथे गाडी पार्क करून ये असं जर लिहिलं असेल तर आपल्याला असं वाटतं कोणासाठी तरी ही पाटी लावलेली आहे की बाबा तू गाडी या ठिकाणी जाऊन पार्क करून ये असं तिथे म्हटलेलं आहे. म्हणजे करून हा एक शब्द आहे आणि ये हा वेगळा शब्द केलेला आहे. हे करून ये ह्या शब्दाची फोड जर आपण करू नंतर केली आणि नये हा शब्द एकत्र केला तर काय अर्थ होतो? येथे गाडी पार्क करू नये. म्हणजे इथे बंदी आहे गाडी पार्क करायला. किती अर्थ बदलतो बघा. एक वाक्य आम्हाला सांगतं की इथे गाडी पार्क करायची आणि दुसरं पूर्णपणे विरोधाभासाचा वाक्य आहे की इथे गाडी पार्क करायची नाही. म्हणजे तुम्ही शब्द कुठे तोडता त्यानुसार सुद्धा अर्थ बदलतो. वाक्यांचा किंवा शब्दाचा क्रम जरी चुकला तरीही अर्थ बदलतो. समजा वाक्यातील शब्दांचा क्रम चुकला तर पहा, आपण आलात का, म्हणजे छान तुम्ही आलात याची आम्ही नोंद घेतलेली आहे असा अर्थ झाला. तेच का आलात आपण असं जर म्हटलं तर अरे तुम्ही यायची काही गरज नव्हती, तुम्ही का आलात हा अर्थ झाला त्याचा. म्हणजे पुढे प्रश्नचिन्ह येतं. आणि आलात का आपण असं जर आपण बोललो तर आलात का एकदाचे, केव्हापासून आम्ही वाट बघत होतो, आत्ताशा आलात काय, अशा अर्थी तो होतो. म्हणजे या तीनच शब्द असलेल्या वाक्यातील शब्दांचा क्रम जरी बदलला तरी त्याचे अर्थ वेगळे वेगळे होतात. आणि हे जर बोलणाऱ्याला, त्या वक्त्याला आणि लेखकाला या दोघांनाही समजलं नाही तर वाचकाचा पूर्णपणे गोंधळ होऊ शकतो. डिक्टेशन किंवा शुद्धलेखन घेणं हे जे आपण बघतो त्यामध्ये आपल्याला अनुभव जर असेल, आपण जर बॉस असाल किंवा शिक्षक असाल तर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना एखादं डिक्टेशन देता, शुद्धलेखन देता, त्यावेळेस जर ते भरभर द्यायचं असेल, चांगल्या स्पीडने द्यायचं असेल आणि त्यांच्या चुका कमी व्हाव्यात असं वाटत असेल, स्टेनोग्राफी करताना मी हा अनुभव घेतलेला आहे, तेव्हा आमचे शिक्षक डिक्टेशन देताना वाक्य संपलं की फुल स्टॉप आणि पुढचं वाक्य घेण्यापूर्वी किंवा पुढच्या ओळीवरती तुम्ही लिखाण करा हे सांगण्यापूर्वी नेक्स्ट लाईन असं म्हणायचे. तर ज्या लोकांना हे समजत नाही की नेक्स्ट लाईन हे आपण लिहायचं नसतं, आपण पुढच्या ओळीवर जाऊन लिहायचं आहे असा त्याचा अर्थ आहे, पण त्यांना जर ते समजत नसेल तर ते लिखाणातच ते लिहायचे नेक्स्ट लाईन, नेक्स्ट पॅरा. आणि मग जेव्हा शिक्षक म्हणायचे वाचा काय लिहिलंय ते, तेव्हा मग ते म्हणायचे की आज मुख्यमंत्री पुण्यामध्ये आले होते, पुढील ओळ ते सिरम इन्स्टिट्यूटला भेटायला गेले. हे पुढील ओळ हे इथे नव्हतं लिहायचं. पुढील ओळ हे तुमच्यासाठी दिलेली सूचना होती की तुम्ही पुढील ओळीवरती लिहा. पण जर जाणकार तुम्ही नसाल, तुमच्या चुका कोणी तुम्हाला दाखवून ते सुधारून कसं लिहायचं हे सांगितलेलं नसेल तर ही गडबड होते. आणि अशा अनेक गडबड घोटाळे आपल्याला या लिखाणांमध्ये दिसतात ज्याचे पुरावे इतिहासकारांकडे, अभ्यासकांकडे आहेत. आणि म्हणून शास्त्राचं वाचन करताना या व्याकरणाच्या नियमांकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. मतितार्थ काय आहे, तो प्रसंग काय आहे, ती घटना काय आहे, हे खरंच असं घडलं असेल का, असं का बरं येशू ख्रिस्त म्हणेल किंवा हे लोक असं काय म्हणत असतील, मग हा अर्थ जर नसेल तर दुसरा कुठला अर्थ असू शकेल, हे तपासून बघणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्यांचे अर्थ काढले पाहिजेत आणि त्याचे पुढील पिढीला अर्थ दिले पाहिजेत. अन्यथा प्रचंड गैरसमजामध्ये आपण ही धर्मसंस्कृती पुढे नेत राहू, ज्याच्यामधून आपलं नुकसान होणार आहे. मला आठवतं की 1998 पासून मी चर्च सेवेमध्ये जेव्हा आले त्याच्या काहीच काळामध्ये जे बायबलचे अभ्यासक आहेत किंवा भाषांतरकार आहेत त्यांनी हे सांगितलं की आपण जी प्रभूची प्रार्थना म्हणतो त्यामध्ये आपण म्हणतो हे आमच्या स्वर्गातील पित्या. तुम्ही बघा, विचार करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या म्हणजे जणू काही आमचा स्वर्ग कुठेतरी आहे आणि त्या आमच्या स्वर्गातील पित्या म्हणजे आमचा एक स्वर्ग आहे त्यांचा एक स्वर्ग आहे असं काही आहे का? असं नाही आहे.
आपल्याला म्हणायचं काय आहे, हे स्वर्गातील आमच्या पित्या, स्वर्ग एकच आहे असं जर आपला विश्वास आहे, तर त्या एकाच स्वर्गात जो आमचा पिता आहे त्याला आम्ही प्रार्थना करत आहोत. पण हे करेक्शन किंवा ही दुरुस्ती जेव्हा या भाषांतरकारांनी चर्चेसपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, बिशप मग त्याच्यानंतर जे पदाधिकारी चर्चेसमधील आहेत ते, धर्मगुरू आणि सर्वसामान्य मानव किंवा भक्तगण यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बऱ्याच ठिकाणाहून याला प्रचंड विरोध झाला. नाही, आता आम्हाला जे पाठ आहे, आम्ही जे पिढ्यानपिढ्या म्हणत आलेलो आहोत ते आता आम्ही बदलणार नाही, आहे ते ठीक आहे, आम्ही अशीच प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत, असा अनेकांनी विरोध केला. मग याच्यामध्ये भक्तगण तर होतेच होते, पण अनेक वेळेस असं झालं की काही याजकगणांना देखील हे मान्य नव्हतं आणि मग मंडळीच्या नावामध्ये त्यांनी ते खपवून नेलं आणि ह्या सुधारणा आजही अनेक ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसत नाहीत. याला भाषांतरकारांचा किंवा अभ्यासकांचा नाईलाज झाला, कारण लोकांना बदलण्याची इच्छा नव्हती. तर हा जो कम्फर्ट झोन आहे आतापर्यंत पिढ्यानपिढ्या आलेला, आपल्याला जर अभ्यासक म्हणून, याच्यातील तज्ज्ञ म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघायचं असेल तर मला असं वाटतं की आपण जागृत झालं पाहिजे. थोडंसं समाजातील काही मंडळी अशी आहे किंवा भाग असा आहे की जे झोपेचं सोंग घेणारे लोक असतात, त्यांना तुम्ही कितीही उठवा ते उठायला तयारच नसतात, त्यांना जाग येतच नाही. त्या लोकांना आपण सोडून देऊया. पण तुम्ही जे हे व्हिडिओ बघणारे लोक आहात ते तुम्ही जागृत आहात, मुळातच तुम्ही जागृत आहात आणि आपली आणि समाजाची प्रगती जर करायची असेल, येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आपल्याला मुक्त मनाने येशूला सामोरं जायचं असेल, तर आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या विज्ञान युगात, 21व्या युगामध्ये सत्सद विवेकाचा वापर करीत असताना डोळ्यावर कुठलं तरी झापड ठेवून आंधळेपणाने आपण याचं वाचन न करता योग्य पद्धतीने याचं वाचन करूया, समजून घेऊयात, मागील घडलेल्या चुका आता आपण सुधारून घेऊयात आणि पुढे जाऊयात. आणि त्यासाठी कनानी स्त्री आणि येशू याच्यामधील शास्त्रपाठ पाहून राज्यघटनेला किंवा देवाच्या नियमांना जे आव्हान दिलं जातं या विषयाकडे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वळणार आहोत. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असावा आणि ही आव्हानं स्वीकारण्यासाठी देवाने तुम्हाला सर्व प्रकारे सुदृढ बनवावं हीच प्रार्थना. धन्यवाद.